बघा आता फर्स्ट क्वेश्चन मधला जो लास्ट दिलेला आहे जी, तो आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर जी काय दिलेलं आहे, फाइंड रेंज अँड कोएफिशियंट रेंज ऑफ फॉलोइंग, आणि फॉलोइंग मध्ये दिलेलं आहे 2, 3, 1, 10, 6, 31, 17, 20, 24. ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले काय आहे की गिवन जे दिलेले आपल्याला डाटा, तो काय आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. काय करायचं, असेंडिंग ऑर्डर मध्ये. मग बघा असेंडिंग असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय की सगळ्यात छोटा एक नंबरला लिहायचं. मग 1 नंतर कोण आहे, 2 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 4 आहे का, 4 नाही, 5 पण नाही, नंतर डायरेक्ट 6 आहे. ठीक आहे. 6 नंतर 7 नाही, 8 पण नाही, 9 नाही, नंतर 10 नंतर 11 नाही, 12 पण नाही, 13 पण नाही, 14 पण नाही, 14 नंतर 15, 16 नाही, 17 डायरेक्ट, 17 नंतर 18, 19, 20. ठीक आहे, डायरेक्ट 20 दिलेला आहे. 20 नंतर 24 नंतर डायरेक्ट 31 दिलेला आहे. ठीक आहे. तर बघा आपले किती टर्म आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं आपण सगळ्या टर्म लिहिले की नाही, तर एखादी टर्म सुटायची आणि नंतर न परत आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा. मग सगळ्यात पहिले याच्यामधली स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग बघा स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती आहे, यस इक्वल्स टू 1. आणि लार्जेस्ट व्हॅल्यू इक्वल्स टू यल इक्वल्स टू सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे, 31. किती आहे, 31. मग बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज. मग सगळ्यात पहिले रेंजचा फॉर्म्युला काय आहे, बघा हेन्स रेंज इज इक्वल्स टू यल मायनस यस. ठीक आहे. मग बघा आर इक्वल्स टू यल किती आहे, 31, आणि यस किती आहे, 1. म्हणजेच आर इक्वल्स टू काय येणार, आर इक्वल्स टू 30 येणार. ठीक आहे. आर इक्वल्स टू 31 मायनस 1, 30. ठीक आहे. म्हणजे रेंज किती आली आपली, 30 आली. रेंज किती आली, 30. मग बघा आता रेंज काढली आपण, आपल्याला काय काढायचं, कोएफिशियंट ऑफ रेंज. मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला लिहायचा. मग बघा कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू, मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे, यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. ठीक आहे. मग आता एलच्या जागेवरती एलची व्हॅल्यू पुट करा, एसच्या जागेवरती एसची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. एल किती आपला, तर एल दिलेला बघा आपल्याला आलेला आहे आपला 31 मायनस यस किती आहे, 1 अपॉन 31 प्लस 1. म्हणजे इथं किती येणार, 30 अपॉन 32. पण 30 अपॉन 32 किती येतं बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आणि व्यवस्थित लिहायचं, चुकवायचं नाही. थर्टी डिवाइड बाय 32 ते येतं 0.9375. ठीक आहे. तर बघा आपली जी कोएफिशियंट ऑफ रेंज जी आहे ती किती आली, 0.9375. ठीक आहे. तर हा क्वेश्चन किती मार्कासाठी आलेला होता, 2 मार्कासाठी. याच्यामध्ये तुम्हाला कोएफिशियंट ऑफ रेंज आणि रेंज फाइंड आउट करायची होती. ठीक आहे.
तर असा क्वेश्चन आला तर 2 मार्कासाठी येईल. तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे. हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये कोणी चुकवायचं नाही. ठीक आहे. आणि एकदा फायनलला परत लिहायचं रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंजचे व्हॅल्यू. तर बघा फायनल आन्सर मी इथं लिहिलं आहे कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू, ठीक आहे, आणि त्याला म्हणताना काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट करायचं. दोन्ही पण आपण फाइंड आउट केले. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, असेंडिंग ऑर्डरनं लिहायचं. सगळ्यात छोटा नंबर आणि सगळ्यात मोठा नंबर, म्हणजे छोट्यापासून मोठ्या नंबरकडे जायचं. स्मॉलेस्ट व्हॅल्यू लार्जेस्ट व्हॅल्यू लिहायची, फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करून प्रॉपर आन्सर लिहायचं. ठीक आहे. असं जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला पूर्ण 2 मार्क भेटेल. ठीक आहे. तर आता बघा आपण काय केलं, फर्स्टमधले सगळे क्वेश्चन सॉल्व केले. तर फर्स्टमध्ये तुम्ही फक्त 5 क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात. आणि तुम्ही काय करायचं, तुम्हाला जर फुल कॉन्फिडन्स असेल 5 वरती, म्हणजे नाही याच्यामधले तुमचे 5 एकदम करेक्ट असं तुम्हाला जर वाटलं, तुम्ही एक्स्ट्रा सॉल्व करायची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाटलं की एखाद्या त्याच्यावरती आपल्याला परफेक्ट फुल कॉन्फिडन्स नाही, तर एखादा क्वेश्चन एक्स्ट्रा सॉल्व करून ठेवायचं, जेणेकरून इथं तुम्हाला काय आहे की 10 पैकी 10 मार्क भेटले पाहिजे. काय 10 पैकी 10 मार्क भेटले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळं शक्यतो चुकवायचं नाही. तर हा फर्स्ट क्वेश्चन होता. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 7 दिलेले राहते, 7 पैकी 5 सॉल्व करायचे राहते. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू. ठीक आहे.